कधी आंदोलन, कधी वादग्रस्त विधान आणि आता राजकारणात थेट एंट्री होणार आहे. आपण बोलतोय वकील गुणरत्न सदावर्तेंविषयी. संघर्षातून आलेला नेता आता रणांगण बदलणार आहे. नमस्कार मित्रहो, मी किशोर पवार. आज मी तुम्हाला गुणरत्न सदावर्ते यांची राजकारणात एंट्री होण्याचे संकेत कशा पद्धतीने झाले आहेत ते तुम्हाला मी सांगणार आहे. गुणरत्न सदावर्ते नाव जरी वकील म्हणून प्रसिद्ध असलं तरी मराठा आरक्षणाविरोधातील त्यांच्या भूमिकेमुळे ते महाराष्ट्रभर ओळखले जातात. वादग्रस्त विधानं, आंदोलनं आणि अटक या सगळ्यांमुळे कायम चर्चेत राहिले. पण यावेळी त्यांनी पूर्णपणे वेगळी घोषणा केलेली आहे. मित्रहो, वादाच्या केंद्रातून आता ते थेट जनतेच्या हृदयात उतरण्याची तयारी करतात. उतरतील नाही उतरतील हा प्रश्न वेगळा आहे. एबीपी माझाच्या दिवाळी विशेष कार्यक्रमात गुणरत्न सदावर्ते आणि त्यांच्या पत्नी जयश्री पाटील सहभागी झाले होत्या आणि याच कार्यक्रमात त्यांनी मोठी घोषणा केलेली आहे. ते असं म्हणतात, आपण व्हिडिओ सुद्धा पाहू शकता. स्पृश्य नाही, तसंच चाहत्यांच्या इच्छेपोटी आगामी पाडव्यापर्यंत राजकारणात सहभागी होणार असल्याची घोषणा गुणरत्न सदावर्तेंनी केली. थोडा इंतजार करो, थोडासा एक ह्याच शो मध्ये पाडव्यानिमित्त ती घोषणा, म्हणजे मी निगेटिव्ह नाही राजकारणाच्या बाबतीमध्ये, नक्की मी आशादायी आहे आणि मी राष्ट्रीय स्वयंसेवक संघाच्या विचाराला वाहून घेतलेला माणूस आहे. त्याच्यामुळे मला ज्येष्ठ, मला गुरुवर्य जे सांगतील, ज्या क्षणाला सांगतील की राजकारणामध्ये थेट तुमची गरज आहे, नक्की मी तुम्हाला डंके की चोट पे राजकारणात दिसेल. आगामी पाडव्यापर्यंत मी राजकारणात उतरणार आहे आणि निवडणूक लढवणार आहे. न्यायालयातून थेट राजकारणाच्या मैदानात सदावर्तेंनी या ठिकाणी मोठी उडी टाकण्याचा या ठिकाणी विचार, आपलं मत या ठिकाणी मांडलेलं आहे. या घोषणेनंतर महाराष्ट्रातील राजकारणात चर्चेची नवी लाट या ठिकाणी उठलेली आहे. ते कोणत्या पक्षातून येणार, कोणत्या मतदारसंघातून लढणार हे अजून स्पष्ट झालेलं नाही. पण त्यांच्या राजकीय एंट्रीमुळे अनेक पक्ष सावध झालेले आहेत. मित्रहो, वादातून प्रसिद्धी मिळवणारा माणूस आता जनतेचा विश्वास मिळवू शकेल का हा उभा राहणारा प्रश्न आहे. गुणरत्न सदावर्ते म्हणतात, लोकशाहीत न्याय मिळवायचा असेल तर तो कोर्टातून नव्हे जनतेकडून मिळवावा लागतो. त्यांचा हा राजकीय प्रवास किती दूर जाईल हे येणारा काळच ठरवणार आहे. संघर्ष, वाद, निर्धार, आता या नावाचं पुढचं पान असणार आहे राजकारण. गुणरत्न सदावर्तेंचं राजकारणात स्वागत कराल का हा एक मोठा प्रश्न आहे. आपण कमेंटमध्ये लिहायचं आहे आणि हा व्हिडिओ जास्तीत जास्त शेअर करायचा आहे. जर आपण नवीन असाल तर सबस्क्राईब करा, व्हिडिओ लाईक करा, शेअर करा आणि कमेंट्स करायला मात्र विसरू नका. आज इथेच थांबू, पुन्हा भेटू नवीन विषय घेऊन. तोपर्यंत जय हिंद, जय महाराष्ट्र.